साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व, कुशल संघटक, श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी 4 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला। श्रीनिवास संघा यांनी नागपूर येथे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती। शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक, वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर, ॲडव्होकेट संदीप संघा, सोमवंशी क्षत्रिय पाटकर, समाजपूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे, उद्योजक किशोर मार्गम, उद्योजक मधुकर सरगम, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे, रवी गोरे आदींनी श्रीनिवास संघा यांच्या समवेत यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला। माता की जय। आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचे एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता टेक्सटाईल पार्कमध्ये आणि तेलुगू समाजामध्ये विशेष करून ज्याला चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे। आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले, त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन, कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे, मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश करायचा आहे। मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची, मोदीजींनी तेलुगू समाजाची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 18 पगार जाती 12 बोलतीदाराची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 140 कोटी भारतीयांची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजींनी केला आहे। आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला। मी त्यांना आश्वस्त करतो, भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यालयात पक्षप्रवेश केला या 42 वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठे नेतृत्व घडवलं आहे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सोलापूरचे सर्व नेते माननीय सुभाषबाबू देशमुख जी असतील, विजयबाबू देशमुख जी असतील, आमचे सचिन कल्याण शेट्टी जी असतील, आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं। मी तुम्हाला एकच सांगतो, समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल, भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली हातात जाऊ देणार नाही। समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायची अपेक्षा व्यक्त करतो। मी तुम्हाला शब्द देतो, तेलुगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल, सर्व समाजाचा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मला घ्याल, मला माहिती आहे की ताकद चांगली आहे। निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही, याची काही आपण काळजी करू नका। आपण या पक्ष कार्यालयातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता करा। मोदीजींनी 10 वर्षाच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या, त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती मी आपल्याला करतो। खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन। ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया थोडं व्यासपीठावरून खाली जावं आणि यानंतर वाल्मिकी